अमृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यम्। आज रामनवमीच्या निमित्ताने प्रभू रामचंद्रांना गुरुदेव वसिष्ठ ऋषी ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात। संत वाङ्मयामध्ये या प्रसंगाचं वर्णन सुद्धा आलेलं आहे। राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभवे शोधुनी पाहे। तुकोबराय सांगतात की राम म्हटल्यानंतर जीवाला रामरूपतेचा अनुभव हृदयामध्ये प्रगट होत असतो। माऊली सांगतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी। हृदयामध्ये राम प्रगट आहे, आत्ता आहे, इथं आहे, तुम्हाला माहीत आहे, आणि ते राम तुम्ही आहात। अशी रामाची आत्मरूपानं ओळख होण्यासाठी हा रामनवमीचा उत्सव मनुष्य देहात आलेला जीव साजरा करत असतो। आणि या निमित्तानं आपल्याला आत्मरामाची ओळख होत असते, म्हणजे दृढ अपरोक्ष संशय विपर्यास रहित दृढ अपरोक्ष ज्ञान होत असतं। तर राम म्हणता रामची होईजी, किंवा या रे नाचू प्रेम आनंदे, राम नामाची या छंदे। या संतांनी आव्हान केलेलं आहे की खट नट यावे, शुद्ध होऊन या जावे। यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, सगळे जण या, असं संतांचं आव्हान आहे। काय करावं आम्ही येऊन महाराज? करावा विचार न लगे चिंता कोणासी। भगवान शंकराचार्य सांगतात, आत्मानात्मा विवेक ज्ञानम, ज्ञानम भवती निर्मलः। आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे, म्हणजे मी कोण आहे आणि मी कोण नाही, याचा निवाडा करणं, यालाच विवेक म्हटलेला आहे। आणि भगवान शंकराचार्य सांगतात की विवेक म्हणजे काय आहे, कशाचा विवेक करायचा। तर पहिल्या श्लोकात सांगतात भगवान शंकराचार्य, कोहम कथमिदम जातम, कोवे कर्तास्य विद्यते, उपादानम किमस्ति विचारास्सोयमी दृश्यः। मी कोण आहे, हे जगत काय आहे, या जगाचा आणि माझा संबंध काय आहे, मी कुठून आलेलो आहे, मला कुठं जायचं आहे, अशा प्रश्नाची अंतःकरणामध्ये उद्भवता होणं, हे प्रश्न निर्माण होणं, इथून खऱ्या परमार्थाला सुरुवात होत आहे। म्हणून या रे नाचू प्रेम आनंदे, प्रेमानं आनंदात, राम नामाची या छंदे, राम नामाच्या छंदामध्ये म्हणा श्रीराम जय जय राम, भव सिंधू तारक नाम। म्हणजे साधू संतांचं आव्हान आहे की आपण श्रीराम जय जय राम या शब्दाचा उच्चार केल्यावर काय होत असतं? भव सिंधू तारक नाम, हे नाम जीवाला जन्म मृत्यूच्या 184 जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढणारं, तारून नेणारं हे नाम आहे। म्हणजे नाम हे नाव आहे, ही भवसागरातून तारण करण्यासाठी जीवाला दिलेली काय आहे? नाव आहे। म्हणून सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे। कलियुगामध्ये एकच साधन प्रभावी आहे आणि ते म्हणजे नाम। म्हणून नामापरते साधन नाही रे तत्वता, किंवा अन्यथा नावासारखं साधन दुसरं कोणतंच नाही। ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गत जपे आधी। म्हणून इथं प्रभू वसिष्ठ, सद्गुरू वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना उपदेश करतात की स्मृती ज्ञानानं दृढ अपरोक्ष ज्ञान होत असतं। स्मृती म्हणजे आठवण। म्हणून भगवान गीतेमध्ये परमात्म्याचं लक्षण सांगतात, मतस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो, मतस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च। अर्जुना, ज्याला स्मृती ज्ञान आहे आणि प्रत्यक्ष ज्ञान आहे,
तो साक्षात परमात्मा आहे, हे परमात्म्याचं लक्षण दिलेलं आहे. आणि याचा अनुभव आहे की तुम्हाला आताच कळतं. इंद्रियाद्वारे विषयाचं ज्ञान कोणाला होतं? तुम्हाला होतं. आणि इंद्रिया वाचून आठवणीचं ज्ञान कोणाला होतं? तुम्हालाच होतं. म्हणजे आताच कळतं आणि मागचं आठवतं. अशा दोन्ही घटना जिथं होतात किंवा ज्याच्या ठिकाणी होतात तो परमात्मा आहे. म्हणजे तुम्हाला आताच कळतं आणि मागचं आठवतं, म्हणून तुम्ही लक्षणानं परमात्मा आहात. काही केलेले आहेत, काही झालेले आहेत, काही मानलेले आहेत, पण तुम्ही केलेले का झालेले का मानलेले का अस्सल देव आहेत? तुम्ही अस्सल देव आहात. कारण सिद्ध ते विचारी पा जेणे तू सुखिया होसी. तुम्ही सिद्ध आहात कारण तुम्हाला आताच कळतं आणि मागचं आठवतं. मग मागची आठवण, बालपणातली आठवण कोणाला व्हायला लागली? तुम्हाला व्हायला लागली. आणि आताचं इंद्रियाद्वारे प्रत्यक्ष जगाचं, शरीराचं, अंतःकरणात ज्ञान कोणाला होत आहे? तुम्हाला होत आहे. म्हणजे तुम्ही सिद्ध आहात. म्हणून सिद्ध असता काणिमावे साधनावरी. सिद्ध असताना, अनुभव असताना साधनावर अवलंबून का राहावं? म्हणून स्मृती ज्ञान म्हणजे आठवणीचं ज्ञान आहे. आणि इथं एके ठिकाणी असा उल्लेख आलेला आहे, यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्यै विष्णवे प्रभ विष्णवे. शास्त्रामध्ये असे प्रतिपादन केलेले आहे की ब्रह्मज्ञान हे मनुष्य देहातच एकदाच आणि महावाक्यानेच जेव्हा श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू सद्गुरूंच्या मुखातून तेमल, विक्षेप असे दोष आवरण निवृत्तीपूर्वक निवृत्तीसाठी अंतःकरण युक्त जो साधन चतुष्ट संपन्न परोक्ष ज्ञान विशिष्ट अंतःकरण युक्त असा जो सत्शिष्य आहे, त्यालाच काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी खवण्याजोगी. तर अशा पद्धतीनं किंवा अहम ब्रह्मास्मी ऐशी वाणी एक वेळ पडता काणी अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागिन्नला असं होत असतं. किंवा असती भाती प्रिय म्हणजे आहेपणा, आनंदपणा आणि आवड हे आपल्याला जिथं कुठं अनुभवाला येतं ते मीच्या ठिकाणी अनुभवतात. आपण आपल्याला आवडत असतो. आपल्याला झोपेमध्ये कुठलाच विषय नसताना आनंदाचा अनुभव येत असतो. आणि मी आहे अशी आपल्याला सतत आठवण असते, एक अनुभव असतो. मी आहे, मी आहे, मी आहे. मी दिवसा आहे, रात्री आहे, मंदिरात आहे, घरात आहे, लोकात आहे, एकांतात आहे. म्हणजे मी कधी नाही. तुमच्या जीवनातला एक क्षण असा सांगा की तुम्ही त्यावेळेस नव्हता. अहम अस्मी सदा भामी कदाचिन्नाहम अप्रियः. अद्वैत मकरंदामध्ये उदाहरण देतात की अहम अस्मी सदा भामी. मी आहे आणि मी मला नेहमीच प्रिय आहे. मला दुसऱ्या वस्तू प्रिय आहेत त्या त्यांच्यामुळं नाही, माझ्यामुळं आहे. अहम अस्मी सदा भामी कदाचिन्नाहम अप्रियः. मी मला कधीच अप्रिय असा झालेला नाही, नेहमीच प्रिय आहे. म्हणून परम प्रीतीचा विषय ज्याला तोच आहे. आत्मानस्तु कामायम सर्वम प्रियम भवतीहि. याज्ञवल्क्य मुनी आपल्या पत्नीला, मैत्रीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत असताना सांगतात, हे मैत्री, मी जे तुला आवडतो ते माझ्यामुळं नाही, तुझ्यामुळं. आणि तू जे मला आवडते ते तुझ्यामुळं नाही, माझ्यामुळं आवडते. म्हणून परम प्रीतीचा विषय ज्याला तो म्हणजे आत्मस्वरूपच आहे. आणि तो ज्याला त्याला तो स्वतःचं स्वरूप प्रिय आहे. म्हणून आणि ही वेदांत शास्त्र म्हणजे सिंहगर्जना आहे. तावत गर्जन्ति शास्त्राणि जंबुके विपिने यथा न गर्जती महाशक्ती यावत वेदांत केसरी. वेदांत शास्त्र म्हणजे सिंहगर्जना आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. म्हणजे ब्रह्मतत्व सत्य आहे, ते प्रत्येक जीवाचं मूळ स्वरूप आहे. आणि त्या जीवाला अनुभवाला येणारं जे विश्व आहे ते स्वप्नासारखं किंवा आरशातल्या प्रतिबिंबासारखं मिथ्या आहे. ते दिसायला आहे, असायला नाही. आणि आपण दिसायला नाही पण असायला आहोत, म्हणजे अस्सल आहोत. असं प्रत्येकाचं स्वरूप आहे. आणि ही वेदांत शास्त्राची सिंहगर्जना आहे.
म्हणून जंगलामध्ये कोल्हे कुत्रे लांडगे यांची कोलभूक कधी चालू असते, कुठपर्यंत चालू असते? यांचा किलकिलाट जोपर्यंत सिंह गर्जना होत नाही तोपर्यंतच हे सगळे आरडते, आरडावरडा करून जीव कोरडा करते ते. तसं 5 शास्त्रकारांचं मनोगत हे कुठपर्यंत बोंबलते? जोपर्यंत वेदांत शास्त्राची सिंहगर्जना होत नाही तोपर्यंत. आणि एकदा का वेदांत शास्त्राची सिंहगर्जना झाली की सगळे शास्त्र शांत बसतात. म्हणून चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 पुराणे हरीशी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे हरीला गात आहेत. आणि ते हरी तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमा न घाली मन. म्हणून जर आपल्याला सुख पाहिजे असल, ही प्रत्येकाला इच्छा आहे, तर मौली सांगतात सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी. निवडायला सांगितलेलं आहे, ते खरंच सांगायला लागलेत असं ठाम मत सांगितलेलं नाही. सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी. रिकामा अर्ध घडी राहू नको, अर्ध घडी सुद्धा रिकामा राहू नको. कारण ही घडी आजची घडी परत येणार. जिंदगी की न तुटे लडी, प्यार करलो घडी दो घडी. कारण ही घडी परत येणार नाही. म्हणून इथं सांगतात की जे असते आहे तेच भाती असतं, आणि जे भाती असतं तेच प्रिय असतं, आनंदरूप असतं, आणि ते अद्वैत असतं. ते आपलं निजस्वरूप आत्मस्वरूप असतं. ते ज्ञात झालं तर त्याचे दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्या क्षणी त्याच काळी सुखरूप होत असतो. तू ब्रह्मरूप आहेस म्हणजे तत्वम अशी, असं गुरुमुखातून महावाक्याचा ज्यावेळेस सत्शिष्याला उपदेश होत असतो. तत्वम अशी हे 3 पद या महावाक्यामध्ये आहे. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, आणि अशी म्हणजे आहेस. ते ब्रह्म तू आहेस. याला महावाक्य म्हटलेलं आहे. ज्या वाक्यातून जीवाला आपलं अद्वैत ब्रह्मस्वरूप लक्षात येत असतं त्याला महावाक्य म्हणत असतात. आणि बाकीचे अवांतर वाक्य असतात ते वाक्यच असतात, पण त्या वाक्यातून आपल्याला आपलं ब्रह्मत्व अपरोक्ष लक्षात येत नसतं. म्हणून या महावाक्यामध्ये वाच्यार्थ ईश्वर आहे. ते तत्पदार्थ वाक्य सर्वशक्तिमान सर्वनियामक जगत्कारण ईश्वर आहे. आणि त्वम पदाचा लक्ष्यार्थ म्हणजे तत्पदाचा लक्ष्यार्थ हे सच्चिदानंद सत्ता प्रकाश स्वयं सुखरूप ब्रह्मरूप आहे व चैतन्य आहे. तसे त्वम पदाचा वाच्यार्थ अंतकरण विशिष्ट जीव चैतन्य आहे. म्हणजे अंतकरणात जे प्रगट चैतन्य आहे ते त्वम पदाचा वाच्यार्थ आहे. आणि तो कर्ता भोक्ता ज्ञाता आहे व चैतन्य आहे. असे मी रूपानं ज्याचं अंतकरणामध्ये ज्ञान होतं, असा तो जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्थात अल्पज्ञ अल्पशक्तिमान असा जो जीव चैतन्य आहे. कारण जीवाला वाटतं की आपण अल्पशक्तिमान आहोत, अल्पज्ञ आहोत आपण. आणि देव कसा आहे? सर्वज्ञ आहे. देवाला सगळंच कळतं ना आपल्याला काय कळतं? आणि सगळं तुम्हालाच कळतं. सगळं तुम्हालाच कळत असतं ना. आपण म्हणतो आपल्याला काय कळतं, देवाला सगळं कळतं. म्हणजे देव सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, आणि आपण अल्पज्ञ आहोत, अल्पशक्तिमान आहोत. असं कुणी ठरवलं? आपणच ठरवलं आणि आपल्याच मनानं ठरवलं. म्हणजे ही कल्पना आहे, आणि त्या कल्पनेला सत्य मानल्यामुळं आपल्याला जीव म्हणावं लागायला लागलं. कल्पना विद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेती. म्हणून इथं सांगतात की ईश्वर म्हणजे आत्मा असा चिदानंद कुतस्थ चैतन्य आहे. असा माया विशिष्ट चैतन्य म्हणजे ईश्वर आहे. जीवेश्वराच्या वाच्यार्थामध्ये म्हणजे माया विशिष्ट ब्रह्म म्हणजे ईश्वर आणि माया विशिष्ट अवचिन्न चैतन्य म्हणजे जीव चैतन्य यांच्यामध्ये अल्पज्ञ अल्पशक्तिमान आणि सर्वज्ञ सर्वशक्तिमान यांच्या विरुद्ध धर्मामुळे माया विशिष्ट विशेषण व उपाधी किंवा उपाधी धर्मामुळे त्यांच्या वाच्यार्थामध्ये
विरुद्ध धर्माचा त्याग करून जीवाचे अधिष्ठान आत्मा कुटस्थ व ईश्वराचे अधिष्ठान शुद्ध ब्रह्म यांच्या लक्षार्थात यांचे ऐक्य आहे. म्हणजे इकडं उपाधीचा त्याग केला, जीवाची उपाधी आणि ईश्वराची उपाधी यांचा त्याग केला तर स्वरूपानं जीव आणि देव कसे आहात एकच आहे. म्हणून जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधुत अभंग नेणे हरी. म्हणजे जीव आणि शिव हे एकाच समुद्रावरचे दोन तरंग आहेत. आणि तरंग पाण्याला कधी सोडून आहे हो? कधीच नाही. म्हणजे तरंग पाणीरूप आहे, समुद्ररूप आहे. तसा मिठाचा खडा पाण्याचा शोध घ्यायला निघाला तर तो समुद्ररूप झाला, परत वापस आलाच नाही. तसं जीव देवाला शोधायला निघाला, देव पाहावयास गेलो, देवाची होऊन ठेलो, ते माग परत आलाच नाही, परत माघारी येत नाही. म्हणून अशा पद्धतीनं जीव देवरूप आहे. त्या जीवाचं आणि देवाचं स्वरूप एक आहे. म्हणून मीराबाई सांगतात, तुम भय सोना हम भय सुहागा. देवा तू नुसतं सोनं आहे पण आम्ही अलंकृत सोनं आहोत. ब्रह्म तर ब्रह्म आहे, त्याच्याच ठिकाणी संसार आहे नाही माहीत नाही, पण आमच्या समोर संसाराची प्रतीती असून आम्ही त्याला विवेकानं मिथ्या ठरवलेला आहे. म्हणजे आम्ही कसे आहोत? अलंकृत सोनं आहोत, ब्रह्म आहोत, शोभलेलं ब्रह्म आहे आपण. म्हणून इथं सांगतात की तत्वमसी महावाक्याचा लक्षणावृत्ती रूप संबंध आहे. ज्या शिष्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश श्री गुरु करतात, जर तो शिष्य शब्दार्थवेत्ता असेल म्हणजे वाक्यातील पदे तत्वमसी म्हणजे त्या वाक्यातील पदांचा लक्षणावृत्ती रूप संबंध म्हणजे ब्रह्म आहे असे ज्याला अगोदरच ज्ञान आहे, अशा शिष्याला त्या शब्दशक्तीनेच महावाक्यातील शब्दाचे अखंडार्थ रूप ब्रह्माचे मी ब्रह्म आहे असं अहम ब्रह्मास्मी असे स्मरण होते, असे स्मृतिज्ञान होते. हे स्मृती शास्त्र वेद या ग्रंथामध्ये आणि संत वाङ्मयामध्ये प्रसिद्ध आहे की ज्यावेळेस सद्गुरूच्या मुखातून आपल्याला ते ब्रह्म तू आहेस असा महावाक्याचा बोध होतो, तत्वम अशी, त्यावेळेस त्या शिष्याच्या अंतःकरणामध्ये मी ब्रह्मरूप आहे अशा अर्थाची स्मरण होते, आठवण होते. असे स्मरण होते, असे स्मृतिज्ञान होते, संत वाङ्मयामध्ये प्रसिद्ध आहे. जर आपण पाहिले तर यामध्ये 4 शंका येतात, 4 असे प्रश्न उद्भवतात की स्मृतिज्ञान कोणत्याही प्रमाणापासून होत नाही. स्मृती म्हणजे आठवण, स्मरण ते केवळ पूर्वानुभव संस्कारापासून होते. म्हणजे आठवण म्हणजे कशाला म्हणायचं? जसं आपण बालपणामध्ये सायकल खेळत होतो, तर बालपणामध्ये सायकल खेळण्याचा अनुभव घेतला, आता ते घटना घडून गेल्या, मग आता त्या घटना अंतःकरणामध्ये छापल्या गेलेल्या आहेत, त्याचे संस्कार झालेले आहेत. मग ती घटना आता आहे का केवळ त्याचे संस्कार आहेत? संस्कार आहेत म्हणजे फोटो आहेत त्याचे. संस्कार म्हणजे काय? फोटो. जसं कागदावर फोटो छापले जातात कॅमेऱ्यातून, तसं मनामध्ये हे इंद्रियाद्वारे विषयाचे संस्कार छापले जातात. म्हणून ज्ञानोबराय या मनाची व्याख्या सांगतात, जित हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे, सरोवर आटे प्रतिमा नाही. म्हणजे संपूर्ण विश्वाचं चित्रीकरण ह्या मनाच्या पडद्यावर होत आहे आणि तो मनाचा पडदा फाटलेला आहे. आणि मनाचा पडदा फाटल्यामुळं त्याच्यामध्ये आता अभिव्यक्ती होत नाही. जसं तलावामधलं पाणी सुकलं, मग सूर्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडेल का? नाही ना. तसं मनाचा पडदा फाटला, मग अभिव्यक्ती होत नसते चैतन्याची, आणि मग त्या जीवाला जन्म मृत्यूचं दुःख नसतं. ज्ञान देवा चित्ती हरिपाठ नेमा, मागिलिया जन्मा मुक्त झालो, त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार. म्हणून याच शरीरामध्ये ही घटना घडत असते. येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एरझारे शिरा पुढे. याच शरीरानं शरीराला येणं संपवता येतं.
आणि ही घटना इथं घडत असते. म्हणून प्रमाणापासून झालेल्या ज्ञानाला प्रमाज्ञान म्हणतात. जसं डोळ्यानं रूपाचं ज्ञान झालं तर त्याला डोळा प्रमाण आहे, ते व्यवहारात खरं ज्ञान आहे, ह्याला प्रमाज्ञान म्हणतात. की तुम्ही म्हणता काय पुरावा आहे, तुम्ही म्हणतात मी माझ्या डोळ्यानं पाहिले, हे काय आहे, प्रमाण आहे, म्हणून त्याला प्रमाण ज्ञान म्हणतात, प्रमाज्ञान म्हणतात व्यवहारामध्ये. आणि आता एखादी घटना घडली पण ती आपण पाहिलीच नाही, तर आपल्याला विचारतात की तुम्ही पाहिली का, तुम्ही ऐकलं का, म्हणजे काय प्रूफ आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहिलं किंवा कानानं ऐकलं, म्हणजे पुरावा, प्रमाण काय, प्रमाण नसल्यामुळं. तसं स्वप्न हे खरं आहे पण प्रमाणापासून झालेलं नसल्यामुळं खोटं आहे, यथार्थ आहे पण अप्रमा. कारण तुम्ही रात्री स्वप्नाचा अनुभव घेता आणि अनुभव घेत असताना ते सत्य समजता, पण जाग झाल्यावर म्हणता की ते खोटं आहे. असा फरक आहे. म्हणजे ते प्रमाणापासून उत्पन्न झालेलं नाही. प्रमाणापासून झालेल्या ज्ञानाला प्रमाज्ञान म्हणतात आणि अनुभवास प्रमाणच नाही. त्यामुळे संस्कारद्वारा स्मृतीस कारण असलेल्या अनुभवास प्रमाण जर म्हणले तर 6 प्रमाणास अनुभव हे 7वे प्रमाण मानावे लागेल. कारण शास्त्रामध्ये 6 प्रमाण सांगितलेले आहेत. प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, अनुमान प्रमाण. जसं तिथं आता धूर निघालेला आपल्याला दिसायला लागला तर लांबूनच लक्षात घ्यायचं की तिथं खाली अग्नी असेल. तसं जिथं जिथं कळणं आहे तिथे ब्रह्मरूप आहे असं अनुमान प्रमाण आहे. यत्र यत्र चेतनत्वम तत्र तत्र ब्रह्मत्वम. तसं यत्र यत्र धूमत्वम तत्र तत्र वन्यत्वम. जिथं जिथं धूर आहे तिथं खाली अग्नी आहे असं अनुमान आहे. तसं जिथं जिथं कळणं आहे मग ते मुंगीच्या शरीरात का असणं ते ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्मदेवाच्या शरीरात असलं तरी ब्रह्मरूप आणि तुमच्या आमच्या शरीरात कळणं आहे ते तरी ब्रह्मरूपच आहे. म्हणून द्योतनाथ दिव्या हा ज्याला कळत असतं ते देवरूप असतं आणि जे देव आहे ते रामरूप आहे. म्हणून तुमचं आमचं सगळ्यांचं स्वरूप काय आहे, राम हे वास्तविक स्वरूप आहे. म्हणून हे 7वे प्रमाण मानावे लागेल. स्मृतीस यथार्थ अप्रमात्व आहे. म्हणून स्मृतिज्ञान हे यथार्थ अप्रमा आहे. यथार्थ म्हणजे यथार्थम तथा ज्ञानम. जशी वस्तू असेल तसं अंतःकरणात त्याच्याबद्दल होणारं ज्ञान, याला यथार्थ ज्ञान म्हणतात. म्हणून प्रत्यक्ष प्रमा ज्ञानास फल आहे, केवळ स्मृती ज्ञानास फल नाही, कारण ते प्रमाण आहे. म्हणून प्रत्यक्ष प्रमा ज्ञानाला फल आहे. जसं डोळ्यानं आपण रूप पाहिलं की त्या वस्तूचं पदार्थाचं आपल्याला ज्ञान होत असतं. पण स्वप्न पाहिल्यानंतर काय फल आहे, स्वप्न पाहून कोणाचं भलं झालं, कोणाचं भलं झालं नाही. पण आपण डोळ्यानं काही पाहिलं किंवा शब्द ऐकला तर त्याचं काय होत असतं, फळ मिळत असतं आपल्याला. तसं स्मृती ज्ञानापासून झालेल्या स्वप्नाला काही फल नाही. जसं साखर खाल्ली तर रसनेंद्रियाने प्रत्यक्ष प्रमारूप गोडीचा अनुभव येतो. साखर खाल्ल्यावर गोडीचा अनुभव येतो प्रमाण. पण केवळ साखरेचे स्मरण झाले तर प्रत्यक्ष प्रमारूप गोडीचा अनुभव येत नाही. म्हणून ते ज्ञान प्रमा नसल्यामुळे त्याला फल नाही. तर मग मी ब्रह्म आहे असे स्मरण होऊन कृतार्थ कसा होईल. मग मी ब्रह्मस्वरूप आहे असं आठवण होऊन सुद्धा, ते स्मरण होऊन सुद्धा कृतार्थता कशी होईल, अशी एक शंका निर्माण केली. असे 4 शंका आहेत इथं. दुसरी, स्मृती पूर्वानुभूत संस्कारापासून होते. तत्वमसी महावाक्य हे साधन ब्रह्माचे केवळ स्मृती करून देते असे म्हटले तर स्मृतीचा विषय हा सन्मुख नसतो. म्हणजे ज्यावेळेस आठवण होत असते त्यावेळेस तो विषय समोर नसतो. मग जंगलामध्ये पाहिलेल्या वाघाची स्मृती आता झाली तर वाघ हा परोक्ष आहे. आता जंगलामध्ये वाघ पाहिला आणि ज्यावेळेस वाघ पाहिला त्यावेळेस तर घाबरलो आणि पळालो, घाम फुटला. आणि आता घरी येऊन त्या वाघाची आठवण सांगायला लागलो तर अशी फजिती झाली असं हसू हसू सांगायला लागलो. मग आता भीती वाटायली का,
कारण तो वाघ आता नाही ना. म्हणून त्या ब्रह्माचे तत्वमसी महावाक्याने ब्रह्माची स्मृती झाली तर हे परोक्ष आहे म्हणजे म्हणावे लागेल. मग त्या परोक्ष ज्ञानाने माया किंवा अज्ञान व तत्कार्य बंध भ्रांतीची निवृत्ती होणार नाही. कारण भ्रांतीच प्रत्यक्ष आहे, कारण त्या अध्यस्त पदार्थाच प्रत्यक्ष आहे. मग त्याच्या निवृत्तीसाठी त्याच्या अधिष्ठानाची ज्ञान ही प्रत्यक्षच व्हायला पाहिजे. कारण नियम असा आहे की प्रत्यक्ष भ्रांती ही प्रत्यक्ष ज्ञानानंच निवृत्त होत असते, तिथं परोक्ष ज्ञान काही कामाचं नाही. आता आपल्याला दोरीवर सर्पाचा भ्रम झाला, मग तिथं प्रत्यक्ष दिवा आणून ती दोरी दाखवावं लागेल तरच त्या सर्पज्ञानाची निवृत्ती होईल. नाहीतर ते कशानंच निवृत्त होणार. तिथं जप करत बसले तर जमन का? अनुष्ठान करत बसले नाही जमत. तिथं दिवा आणायचा आणि ती दोरी रूपानं कळाली की सर्पभासाची निवृत्ती होती. तसं शब्दानं मी ब्रह्म आहे असं लक्षात येत असतं. कारण शब्द भगवान शंकराचार्य सांगतात शब्द शक्तेर अचिंत्यत्वात् शब्दात एव अपरोक्षभिः. शब्दानं अर्थ स्मरण करून देण्याची ताकद आहे आणि तो शब्द प्रत्यक्ष ज्ञान करून देत असतो. जवळ असलेल्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान करतो आणि दूर देशामध्ये असलेल्या वस्तूचं ज्ञान शब्द परोक्ष करून देतो. जसं घर आहे पण घर लांब आहे ना, मग घराचं ज्ञान झालं घर या शब्दानं, पण त्याचं कसं झालं? परोक्ष म्हणून ज्ञान झालं. आणि इथं मूर्ती म्हटल्यानंतर मूर्ती आता इथं आहे, मग मूर्ती शब्दानं जवळ असलेल्या मूर्तीचं प्रत्यक्ष ज्ञान करून दिलं. तसं भगवान शंकराचार्य सांगतात की शब्द शक्तेर अचिंत्यत्वात् शब्दात एव अपरोक्षभिः. शब्द जवळ असलेल्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान करून देतो. आणि आपण जाणणारे आहोत हे किती जवळ आहेत? इतकं जवळ आहे की आपल्याशिवाय जाणणारं दुसरं कोणीच नाही ना. मग जेणे कहले तू देव तो चैतन्य तू स्वयमेव. श्रीराम गुरु पंचकरणात सांगतात की ज्याला चैतन्य म्हणतात ते तुझं वास्तविक स्वरूप आहे. तू स्वतःच काय आहेस? परमात्मा आहेस. तू अंगी डोळे उघडी. तुकोबराय सांगतात की तुम्ही अंगानच परमात्मा आहात, फक्त तुमच्या विवेकाचे डोळे उघडा, तुम्ही आहात. तसं इथं सांगितलेलं आहे की शब्द स्मरणदानी प्रसिद्धू बाप उपयोगी शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमूर्ताचा विषदू आरिसा नव्हे. अमूर्त परमात्म्याला मूर्त स्वरूप देणारा शब्द हा आपला आरसा नाही का? म्हणून शब्दा गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. आता शब्द किती आहे? फार थोडा आहे. आकाश. पण त्या आकाश शब्दाचा अर्थ केवढा मोठा आहे. म्हणून आकाश शब्द म्हणजे आकाश नाही, पण आकाश शब्दाचा अर्थ आकाश आहे. तसं राम शब्द थोडा आहे, पण राम शब्दाचा अर्थ जन्म मृत्यूच्या पलीकडे असलेला परमात्मा मी आहे असं या राम शब्दाचा अर्थ आहे. आणि तो तुमचा आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. म्हणून राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे. ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव शोधूनी पाहे. म्हणून इथं असा उल्लेख आलेला आहे की हा शब्द स्मरण करून देण्यामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणून शब्द वेगळा आहे आणि अर्थ वेगळा आहे. शब्द व्यावहारिक अनात्म स्थूल जड प्रत्यक्ष आहे आणि त्या शब्दाचा अर्थ जाणणारा एक असणारा न बदलणारा न दिसणारा मी आत्मा पारमार्थिक ब्रह्मरूप आहे, सूक्ष्म आहे, चैतन्य आहे असं आपल्याला आपलं वास्तविक स्वरूप या शब्दानं होत असतं. म्हणून हे राम वशिष्ठ ऋषी सांगतात, सद्गुरू सांगायला लागलेत की हे राम शब्दानं अर्थाचं ज्ञान प्रत्यक्ष होत असतं आणि तू असा निश्चय कर की तू ब्रह्मरूप आहेस. हे शब्दानं झालेलं ज्ञान आहे आणि हे यथार्थ आहे. म्हणजे यथा अर्थम तथा ज्ञानम. जशी वस्तू आहे तसं त्याचं ज्ञान होत असतं. मग हा घट आहे,
मग घटाला जाणणारे आपण घटाहून वेगळे आहोत. घटद्रष्टा घटभिन्ना सर्वथान घटो यथा तथा देहद्रष्टा देहभिन्ना नाहम इति अवधारयेत. जसा घटाला जाणणारा घटाहून वेगळा आहे या न्यायानं शरीर श्वास इंद्रिय अंतकरण आदी हा जो अनात्म तांडा आहे, ही जी प्रकृती आहे, या प्रकृतीला जाणणारे या प्रकृतीचे अधिष्ठान रूप परमात्मा तुम्ही आहात. असं हे रघुनंदन राम, रघुकुल भूषण हे राम, असा तुम्ही तुमच्या अंतकरणामध्ये निश्चय करा. आणि या जीवनाचं साफल्य कारण या परमार्थामध्ये आता निवृत्तीपासून तुम्हाला प्रवृत्तीकडे वळायचं आहे आणि राज्यकारभार सांभाळायचा आहे. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. कारण अधर्माचा नाश करायचा आणि धर्माची स्थापना करण्यासाठी तुमचा अवतार झालेला आहे. हे अवतार कार्य आहे. म्हणून मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. दुष्टांचा नाश करणं आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी तुमचा अवतार झालेला आहे. आणि या पुढच्या अवतार कार्यासाठी ही स्टेप महत्वाची आहे. कारण तुम्हाला निवृत्तीकडून प्रवृत्तीकडे प्रवृत्त व्हावंच लागणार आहे. आणि अशीच सेम पोझिशन शिखीध्वज राजाची झाली होती. म्हणून हे शिखीध्वजाचं आणि चुडाला राणीचं आख्यान, हे चुडाला आख्यान तुम्हाला सांगावं लागलं. म्हणून तुम्ही तुमच्या पदावर तुमच्या स्वरूपावर जागे व्हा. म्हणून उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. प्रभू रामचंद्राच्या निमित्तानं सद्गुरू वसिष्ठांनी तुम्हाला आम्हाला आणि हंसराज स्वामींनी तुम्हाला आम्हाला हा उपदेश केलेला आहे की मनुष्य देहात आलेल्या जीवानं जन्म मृत्यूचं बंधन हे तोडायला पाहिजे आणि बंधन तुटल्यानंतर मग आनंदाचा अनुभव घ्यायला पाहिजे. म्हणून या रे नाचू प्रेमानंदे, राम नामाची या छंदे, म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, भव सिंधू तारक नाम. कारण नाम हे फुकट आहे. नाम घेता न लगे मोल, पैसे द्यावा लागत नाही बाबा. नाम मंत्र नाही खोल, हे काही अवघड बी नाही. दोच अक्षराचे काम उच्चारावे राम राम. राम नामाचं काय करायला पाहिजे? स्मरण करायला पाहिजे. कारण नाव माहीत आहे, सोपं आहे, त्याला फल आहे आणि पैसे खर्चायचं काम नाही. म्हणून दोच अक्षराचे काम उच्चारावे राम राम. म्हणून राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. असं आपण आपल्या पदावर बसावं. म्हणून तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू. हृदयात राम आहे, प्रगट आहे, आत्ता आहे, इथं आहेत आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं स्वरूप आहे. असं योग वासिष्ठ या ग्रंथामध्ये निर्वाण प्रकरणामध्ये 77व्या सर्गामध्ये गुरुदेव वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना उपदेश करतात. आणि त्या निमित्तानं हंसराज स्वामी चुडालाख्यानामध्ये तुम्हाला आम्हाला हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात की हा उपदेश घेऊन आपण आलेल्या मानवी जीवनामध्ये आनंदानं जीवन जगावं. याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, किंवा देहीच विदेही भोगू दशा. असं जीवन जगण्याची कला, आर्ट ऑफ लिव्हिंग, हे जीवन योगिया साधली